भाई भाई आपण फोन करू ना, मुक्ता किंवा परीला फोन करू. हा गोत्तरजी, कसं काय रे पप्स तुला एवढं सगळं सुचतं रे? नाही मला सांग, मी कधी जन्माला आलोय? मी 1930 साली जन्माला आलोय का? मी आजच्याच पिढीचा आहे ना, मोबाईल वापरणाऱ्या पिढीचा आहे ना. मला हे सुचलं नसेल का त्यांना फोन करूया? पण फोन केल्यावर काय होईल? आनंदी आनंदी विचारेल ना मुक्ताला कोणाचा फोन होता. मग मुक्ता हा प्लॅन लपवायला काहीतरी थाप मारेल. मुक्ताला थापा मारता येत नाही. मग आनंदीला शंका येईल की आपण काहीतरी प्लॅन करण्याचा प्रयत्न करतोय. मग तिची शंका खरी आहे की नाही हे बघण्यासाठी ती रूमच्या बाहेर येईल. मग तिला रूमच्या आत आपल्याला पाठवावं लागेल. मग आनंदी झोपेल. मग मुक्ता झोपल्याचं नाटक करेल. मग नाटक करणाऱ्या मुक्ताला आपल्याला उठवायला लागेल. एवढं सगळं करत बसणार आहेस का तू? काहीतरी विचार असेल ना त्यामध्ये. मला सांग, मी काय बोललो होतो? काय बोललो होतोस? तेच भाई, आपण कुठल्या विषयावर बोलतोय हे सुद्धा तुझ्या लक्षात राहत नाही. एवढा बोलतो तू. एवढं काही विसरलेलं नाही मी. तू म्हणत होतास भाई आपण फोन लावूया. नको, आनंदी उठेल. एवढं साधं उत्तर आहे त्याचं. एवढं सगळं बोलायची काय गरज होती? भाई तू ना मागच्या जन्मी कुत्रा असणार आहे. तू प्रामाणिक आहे, ती तुझी क्वालिटी आहे. पण तू बोलतो सुद्धा कुत्र्यासारखं. काय म्हणायचं तुला? काय म्हणायचं तुला? मी भुंकतो नाही भाई. कुत्र जेव्हा 2 मिनिटं भुंकतं ना, तेव्हा ते एकच वाक्य बोललेलं असतं. म्हणजे याचा अर्थ नाही. वाटतं तुला? नाही. मग कंटाळा. कसला? तुझा. मग मी झोपू? कुठे? इथे. का? काहीच कळत नाही तू काय बोलतोय ते. आलं लक्षात? हे आत्ता जसा एक शब्द वापरून बोललो ना मी, तसं बोललो की तुला काहीच कळत नाही. म्हणून मला एवढं बोलायला लागतं. मी कुत्र्यासारखा भुंकत असलो ना 2 मिनिटं, तरी तुझा मेंदू कबुतरा एवढा आहे. तुझ्या मेंदूत गोष्टी शिरायला एवढे शब्द वापरावेच लागतात. झोपू नको. बाई कबूतर रात्री झोपतो. हो का? मग कुत्रे रात्रीच भुंकतात. मला वाटलं होतं बाई तू असं काहीतरी करणार. बरं चल सांग काय करायचं बाई? काय करायचं आपण? आपल्याकडे काही दुसरा प्लॅन नाही का बाई? अरे फोन नाही करता येणार आहे ना, तर कसं काय करणार आहे आपण? नाही करता येणार आहे.